राघव राज राम राघव 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 राज राम राघव राज राम राघव 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 रामचंद्र भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. पवन सो भगवान महाराज की जय. शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गोपाल बाबा महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. पावन श्री रामायणी कथा. श्री अगस्त्य तीरसाळ वक्ता देव बैसोनी तत्वदा. श्री राम कथा परिसती. देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधानी जोजी. आता हृदय आपुले चौफाळोनी भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंची. प्रभो रामचंद्र भगवान मागून वही राहिली जणू. पुढे गेले देवाचे भूमीन लागती पाये. अगस्त्याश्रमी देई पाये. बैसोनिया देव समुदाय श्रवण होत आहे श्री राम कथा. प्रभो तुने महेशाच्या मूर्ती मी दुबार तसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी शिवी कारण असण्याप्रमाणे तुम्ही जमलेले साधू संत तुमच्या सर्वांच्या चरणाला नतमस्तक होऊन कथेचा अनुसंधान असा आहे. महामती नावाचे महान ऋषीत अगस्त्य महाराजांचे बंधू महाराज आणि भगवान रामचंद्राला कथा सांगायला सुरू केली. अगस्त्य महाराजांच्या आश्रमावरली. रामा अगस्त्य महाराज तुम्हाला तिथं जायचे. त्यांच्याकडे तुम्ही नाव त्यांचं घेतलंय ना. महान तपस्वी आणि एवढं तपश्चर्या करून भगवान रामचंद्राची कथा रोजची रोज प्रवचन चालू राम कथेचं ऐकायला कोण येते. स्वर्गातले देव लोक आणि आल्याच्या नंतर त्या देव लोकांची अवस्था सत्य लोकांचे देव महाराज ते. आणि ह्या भूमीवर कथा ऐकायला येते. ह्या कर्मभूमीवर कथा ऐकायल्याच्या नंतर सत्य लोकांच्या लोकांना अधिकार ना ह्या जमिनीला शिवायचा महाराज. जर हिला प्रश्न झाला कोणावर जाता येत नाही. मग कसे ऐकते. आधार आधार ऐकते. आधार कारण त्यांच्यामध्ये जेवढी शक्ती महाराज देवतामध्ये स्वर्गातले लोक महामती म्हणतात रामा आता जवळ बसतात पण चौकोनाचे आधार उभा राहतात. त्यांच्या जवळ बसतात आणि रामाची कथा अगस्तीच्या मुखातून ऐकतात. असे महामती पुढचा प्रकार जायचा तिथला रामाला आधीच सांगू लागले. पावन श्रीरामाची कथा. श्री अगस्त्य तीरसाळ वक्ता देव बैसोनी तत्वता. श्रीराम कथा परिसती. आणि हे रामा महामती म्हणतात त्या रामाची कथा एवढी रसाळ आहे. रसाळ जर तुम्हाला सांगायची गरजच नाही. आता रसाळ कशी असते आता निघाले पाटील मोठे मोठे आणले टप्पारी असताना बारीक कोळी मध्ये आणि समजा रसच आणि गोड एकदम खायला महाराज है का नाही. त्याला काय म्हणायचं रसाळ म्हणजे गोड. अशी रामाची कथा आहे. कोण म्हणतोय महामती. सांगतोय कोणाला आले का तुमच्या लक्षात आता रामाला. कोणाची कथा आहे रामाची आणि सांगतोय रामाला. ती कथा एवढी पावन आहे म्हणजे कथा केल्याच्या नंतर ह्या कर्मभूमीत जन्म घेतलेल्या माणसाचा
उद्धार झाल्याशिवाय राहतच नाही. एवढी कथा पवित्र आहे रामाची आणि ती कथा सांगतोय. म्हणून कथा ऐकावा रामाची, भगवान रामचंद्राची. कारण का म्हणून कर्मभूमीत आपण आल्याच्या नंतर आपल्याला कर्म केल्याशिवाय गत्यंतरच नाही महाराज. आणि कर्म केले की कर्माच्या पाठीमागे हळूहळू हळूहळू पाप झाल्याशिवाय राहतच नाही. आणि रामाची कथा ऐकली की ते पाप जळून गेल्याशिवाय राहत नाही. तर असं महामती रामाला सांगू लागले. अगस्त्याश्रमी देवस्थाने उभविले आहेत कोण कोणे, तेही ऐका सावधाने, मार्ग चिन्हे लक्षावया. देवा हे रामा, अगस्तीच्या आश्रमाच्या ठिकाणी काही देव लोकांनी येऊन तिथं चल ठोकून राज्य देऊनच राहिले तर म्हणले. पण खाली जमिनीवर नाही बर का, साधारणच येते. त्यांना त्यांच्या पुण्याने राहता येतं महाराज तसं. आणि तिथं गेल्याच्या नंतर तुमच्या लक्षात यावा, थोडं लक्षपूर्वक आहे का, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तिथं गेल्यावर कसं राहायचंय, कसं काय अगस्तीला बळकायचंय. असं महामुनी महामती असणारे रामाला पुढची माहिती सांगू लागले. मार्ग सुचीन नित्य निर्विघ्न, त्या मार्गाची ऐका कुणा. तो ब्रह्मण्य ब्रह्मस्थान, शिवस्थान शिवशक्ती. तुम्हाला सांगतो म्हणले अगस्ती महाराजाकडे जायची वाट. ह्या असं दर्याने 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 वर गेलं, इथून तिथून ब्राह्मणाच्या झोपड्या गंगेच्या काठावर, तिथून झोपड्या येतात. आणि ब्राह्मण राहतात ते आपल्या पत्नीसह कुटुंबासह तिथं राहतात. जरा थोडं पुढे गेलं भगवान शंकर पार्वतीसह तिथं राहतात आश्रम बांधून. कारण का म्हणून कशा करता, या अगस्तीच्या मुखातून रामाची कथा ऐकायला मिळते महाराज. आणि ते कथा ऐकायला करता लोक तिथे एवढे मोठे मोठे लोक आले ते. आणि आजची परिस्थिती बघा, खरं जर म्हणलं तर आपलं काय भयानक डोंगर, किती अरण्य आणि किती लांबून लांबून माणसं येते कथा ऐकण्याकरता. आता ह्या आमचे लांब मामा ह्याला काय तिकडे रामायण नाही का काय ऐकायला आपण या वाटतंय का नाही. बरोबर काय काय माणसं कुणाचे पाठपुढे बसून बघा है का नाही, कशाला आले ते ऐकण्याकरता. कस काय करा, मला वाटतं रामाची कथा फारच उंचवरतीची आहे आणि फार पवित्र आहे. याकडे जर ऐकली ना उदाहरण झाला म्हणून समजा. म्हणून ह्या कथेकरता कमीत कमी मला वाटतं थोडा तरी अभ्यास असावा. कथा सरपटत नेली ना पाप होते तेव्हा पाप. आणि पाप सुज्ञानाने ते जर ऐकलं, अज्ञानात बोललेलं, तर त्याच्यातला अर्थ आमच्या माने महाराजाकडे जाते. त्यांच्याकडे गेल्याशिवाय राहतच नाही ते. म्हणून आता नवीन भक्तीचा प्रकार जर पाहायला गेला बरं का, तर समजात नंबर 1 ची भक्ती बसून ऐकणे. है का जबाबदारी कोणती अजिबात नाही. श्रवण भक्ती समजात नंबर 1 ची महाराज. आपल्याला ते बरोबर तंतोतंत जमावा. इथले समजे परफेक्ट आहेत, माझ्यापेक्षाही किती उंचवरती ते महाराज. पण एक सवय लागून गेलेली असते काही माणसाला असं बोलायचं आहे का नाही, म्हणून बोलतोय मी. उगा आपलं बोलायचं म्हणून बोलायचं हे. पण अभ्यासाशिवाय हे काम करू नये. ऐकायला जर बसलं ना नंबर 1 आहे महाराज, नंबर 1. त्याचा उदाहरण झाला म्हणून समजा. एवढे मोठे लोक तुम्ही म्हणता ते कसं काय. भगवान शंकर रामाची कथा त्यांनी पार्वतीला काही ठिकाणी सांगितली माहिती नव्हती का त्यांना. पण ह्या महात्म्याच्या तोंडातून काय निघते, कशी निघते आणि हे वयवर काय बोलते. म्हणून भगवान शंकर आले. अरे स्वर्गातून देव लोक आले तर आपल्या पत्न्या घेऊन राहत्या देऊन तिथं बसले. कारण ह्या महात्म्याच्या मुखातून कथा ऐकायची. रामाची कथा कशी, तसं जर विचार केला तर रामायण बरेच आहेत महाराज. आपापल्या मतांतराने रामायण केले. हे आपलं रामायण नाथ महाराजाचं. आणि ते रामायण भाव अर्थ, भावाचा अर्थ कसा झालाय बघा. असा